नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालिसिस व्हिडिओमध्ये। 2 ऑगस्टचं अनालिसिस करूया आपण, जसं कालच्या दिवसाचं डेली अनालिसिसची सिरीज चालू आहे आपली। व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर तुम्ही कुठे कुठे ट्रेड घेतले ते पण सांगा, लॉस झाला प्रॉफिट झाला ते पण शेअर करा। मी फक्त व्हॉट्सअपवरती जे मेसेज येतात त्याच्या दृष्टिकोनातून इथं अनालिसिस करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे। ओके, तर बघा 18,500चा हा सायकोलॉजिकल नंबर, पहिल्या अनालिसिस लेवलचं लेवल ड्रॉ केली। इथं एक सपोर्ट आहे, वरती एक सपोर्ट आहे, खाली काय नाही, आणि क्लोजिंग प्राइस ठीक आहे। पहिली कॅन्डल काय झाली, सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आहे। त्याच्या अगोदर गॅप डाऊन किती झाले बघा, किती गॅप डाऊन आहे, 400 पॉईंट, म्हणजे ह्यूज गॅप डाऊन असतं। इथं तुम्हाला ना ऑल टाइम हाय आणि ह्यूज गॅप डाऊन, ह्याच्या सायकोलॉजी थोडं थोडं डिफरंट आहे। ते थोडंसं वॉच करून ऑब्झर्व करून मगच समजून जाईल तुम्हाला, ठीक आहे। नाही समजलं तरी हळूहळू समजून जाईल। मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर काय मार्केटमध्ये ॲबनॉर्मॅलिटी असेल, म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी झालं असेल नॉर्मल डे पेक्षा, तर थोडीशी ट्रेडिंग अवॉइड करायची किंवा तुम्ही रिस्क तिथं कमी घ्यायची असते। सिंपल फंडा आहे। मी काय केलं, पहिली कॅन्डल पडली, रेजिस्टन्स पासून काय आली, सेलिंग आली। माझं काय म्हणणं होतं की बाबा ही पहिल्या कॅन्डलमध्ये जर सेलिंग आली असेल तर त्यांचं स्टॉप लॉस मार्केटला अपसाईड सापडते म्हणून मी काय केलं, स्टॉप लॉस हंटिंग कुठं चालू होणार, या रेड कॅन्डलच्या वरती चालू होणार, म्हणजे निघताना मार्केटमध्ये स्पाइक येणार, कारण रिटेल लोकांचे स्टॉप लॉस हिट व्हायला चालू होणार। अशा दृष्टिकोनातून मी इथं बाय केला। स्टॉप लॉस बघा इथं ठेवला होता या मार्केटच्या लोच्या पर्यंतचा। मला टार्गेट पण इथे हिट झालं होतं, मी जेवढं टार्गेट लावलं होतं 112 पॉईंटचं तेवढं टार्गेट हिट झालं होतं। US 100 मध्ये 50 पॉईंटचं टार्गेट पण खूप जास्त असतं, पण आणि मी इथं बुक पण करणार होतं 112, पण काय माहित नाही काय हवा आली मला। मी क्वांटिटी एक्झिट केलं म्हणलं आज थोडंसं होल्ड करूया म्हणलं, कॉस्ट टू कॉस्ट पण लावलं नाही काय नाही, फक्त बघत बसलो मार्केटला, आणि येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये स्टॉप लॉस माझा इथं हिट झाला। माझं कसं आयदर टार्गेट आयदर स्टॉप लॉस ह्याच्यावरतीच मी ट्रेड करतो। आता बऱ्याच लोकांनी काय केलं, 18,500चा ब्रेकआउट म्हणून इथं सेल करून दिलेला आहे, इथं सेल केलेला आहे, हे बघा इथं सेल केला आणि मार्केटमध्ये छान असा फॉल आलेला आहे। आता काही लोकांचा प्रॉब्लेम काय होता की कॅन्डल 92 पॉईंटची आहे तरी पण सेल कसं काय केला। तुम्ही थिंकिंग काय करायची माहिती आहे का, मी ऍव्हरेज सांगितलं होतं, ज्यावेळेस मार्केट ऍव्हरेज मुवमेंट करतं त्यावेळेस 40 पॉईंटच्या कॅन्डल बनतात। ज्यावेळेस मार्केटमध्ये काहीतरी ॲबनॉर्मल बिहेवियर असतं त्यावेळेस कॅन्डलची साईज मोठी बनते, पण तुम्ही जर त्या कॅन्डलला बघितलं तर ती नॉर्मल कॅन्डल आहे, कॅन्डल दिसायला नॉर्मल असली पाहिजे, हा माझा सिंपल फंड असतो नेहमीचा। मग इथं त्यांनी सेल केला, मार्केट फॉल झालं। मग त्यात डाऊट काय होता बऱ्याच लोकांचा की इथं सेलिंग आली होती, मग इथं प्रॉपर रिटेस्टसाठी वेट करायचं होतं की नव्हतं। आता बघा काय होतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये अशी एखादी मोठी ग्रीन कॅन्डल असते, अशी ग्रीन कॅन्डल असते आणि लेवलचा बरोबर 50% ब्रेकआउट करते ना, त्यावेळेस रिटेलर लोक बाय साईडला ऍक्टिव्हेट झालेले असतात। जरी ऍक्टिव्हेट झाली नसली तरी ते थोडंसं खाली आलं की ऑटोमॅटिकली इमोशनली बाय करतात की बाबा एवढी मोठी कॅन्डल आहे, तिथून बाय साईडला जाईल मार्केट। मग बरोबर मार्केटमध्ये शार्प फॉल आलेला आहे। ओके, एकदम छान होतं अनालिसिस आणि छान ट्रेड होता वरून सेलचा पण, आणि ज्यांनी घेतला नाही, रूल फॉलो केले, त्यांनी काय घाबरायचं काम नाही, बरोबर आहे, तुम्ही पण काय चुकीचं नाहीये। आता त्याच्यानंतर 18,500चा मार्केटमध्ये काय झाला, खाली ब्रेकडाऊन झाला। आता वर ब्रेकडाऊन लगेच खाली ब्रेकडाऊन, असे थिंकिंग करण्यापेक्षा मार्केटमध्ये हा काय होता, डे लो होता, इंट्राडे लो म्हणा ज्याला, आणि इंट्राडे लोचा मार्केटने काय केलाय, डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला। 18,500 ऑलरेडी डाऊन ब्रेकडाऊनच आहे आणि मार्केटचा ट्रेंड पण डाऊन आहे। रिट्रेसमेंटसाठी इथं बाय साईडला एंट्री बऱ्याच लोकांनी बनवलेली आहे। लोचा स्टॉप लॉस होता, टार्गेट बघा किती पॉईंट, 1:1.67चं टार्गेट भेटलेलं आहे, चांगली गोष्ट आहे, नो प्रॉब्लेम, छान ट्रेड आहे हा पण। आता काही लोकांनी ह्याला डब्ल्यू म्हणली, अरे डब्ल्यू मध्ये ही कॅन्डल मोठी, आता ह्या कॅन्डलला मोठी म्हणायचं असते, कारण टार्गेट किती राहिलेला इथं आहे, एंट्री इथं बनणार, इथून इथपर्यंत टार्गेट घेण्यात काय गरिबी करण्याचं तसलं काय काम आहे का आपलं, काहीच काम नाही, सोडून दिलं। आता बघा परत पुढचं काय झालं अनालिसिस, मार्केट गेलं सायकोलॉजिकल नंबर पासून काय घेते, रेजिस्टन्स घेते, आणि मार्केटमध्ये कोणता पॅटर्न बनतो, एम पॅटर्न बनतो। जर इथं कोणी बाय केला असेल तर त्यांचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे। ओके, नो प्रॉब्लेम, इथं थोडंसं फेल झालेलं आहे, त्याचं रिझन आहे बघा, फेल होण्याचं रिझन आहे, विदाउट रिझन काही होत नाही मार्केटमध्ये, ज्यांनी केला असेल त्यांचा इथं लॉस झालेला असेल। मी तर म्हणतो काही प्रॉब्लेम नाही, असं लॉस होऊ द्या, कारण ट्रेड खूप छान होता। काय झालं होतं मार्केटमध्ये, इकडे थोडंसं डब्ल्यू टाईप स्ट्रक्चर होतं, हे बघा इकडे डब्ल्यू टाईप स्ट्रक्चर होतं, मान्य आहे की इथं रेजिस्टन्स आहे म्हणून सेल तर करणार नाही आपण, आणि इथं परत एम पॅटर्न झाला, म्हणजे थोडंसं दोन्ही साईडला लिक्विडिटी असल्यासारखं आहे, कारण नेहमी म्हणजे 50% रिटेलर लोकांच्या पण डोक्यात असेल ना की या डब्ल्यूच्या रिट्रेसमेंटला बघा, नेकलाईनला डब्ल्यूची नेकलाईन आहे ना, तिथं एक्झॅक्टली बाईंग येत होती मार्केटमध्ये, म्हणून मार्केटनं काय केलं, एक रिट्रेसमेंट दिली, मग ह्या डब्ल्यू वाले
कॉन्फिडन्सनं एक्झिट झाली, एम वाले कॉन्फिडन्सनं सेल साईडला बसली आणि मग मार्केटने त्यांची स्टॉप लॉस साठी केली. हे फक्त या डब्ल्यू मुळे झालं, ह्या डब्ल्यूच्या नेकलाईनमुळे आणि इथल्या एमची नेकलाईन, डब्ल्यूची नेकलाईन आणि एमची नेकलाईन एक्झॅक्टली ऍट दिस सेम प्लेस आहे. त्याच्यामुळे मार्केटमधनं काय केलं, रिट्रेसमेंट केली. ह्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का. ह्या परत सारखं लॉस करून बघायला नसते. आता पुढच्या वेळेस समजा असं झालं बाबा इकडे डब्ल्यू आणि इकडे एम पॅटर्न, तर थोडीशी रिट्रेसमेंटसाठी वेट करायचं आपण आणि मग ट्रेड बनवायचं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, एकदाच लक्षात ठेवा सारखं. आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही सायकोलॉजी लक्षात ठेवा, गॅप डाऊनची बघा किंवा ह्यूज गॅप अपची. आता हे ह्यूज गॅप अप होतं, ह्याची सायकोलॉजी लक्षात ठेवा, ह्यूज गॅप डाऊन सायकोलॉजी लक्षात ठेवा. त्यानंतर मार्केट एकदम असं डाऊन साईडला पळायला लागलं काय होतंय की बघा अजून एकदा ह्यूज गॅप डाऊनची सायकोलॉजी काय आहे मार्केटमध्ये, असं पळायला लागलं मार्केट काय होतंय, हे सायकोलॉजी लक्षात ठेवा. वाटलं तर त्यांचे स्क्रीनशॉट सगळे सेव्ह करून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस ट्रेड करण्यासाठी इझी जाईल. कारण ह्या गोष्टी परत एक्सपिरियन्स करायला सारखं लॉस करून चालत नाही. डाव जोन्स मध्ये बघूया. आता डाव जोन्स मध्ये पण कन्फ्युजिंग मार्केट होतं. 40,000पासून रेजिस्टन्स घेत होतं आणि इथल्या सपोर्ट पासून सपोर्ट घेत होतं, म्हणजे दोन्ही साईडला लिक्विडिटी असण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. त्यानंतर काय केलं मार्केटनं, ब्रेकडाऊन खाली केला बघा, ब्रेकडाऊन खाली केला आणि मार्केटनं सायकोलॉजिकल नंबर 39,500 जवळ सपोर्ट घ्यायला लागलेलं आहे. मग 39,500 जवळ सपोर्ट घ्यायला लागलं मार्केट, परत बायर ऍक्टिव्हेट झाले, मार्केटमध्ये स्टॉप लॉस त्यांचे डाऊन साईड अवेलेबल झाले, मार्केटने एक स्पाइक खाली काढलेला आहे. ओके. परत ना मला वाटतं कुणीतरी अशी प्रॉपर रिट्रेसमेंट म्हणून इथं बाय साईडला एंट्री मारलेले फोटो बघितलेले आहेत, मी स्क्रीनशॉट बघितलेले आहेत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा हे आता तुम्ही एक्सपिरियन्स करा की कुठला प्रॉपर टेस्ट वर्क होतो. मी म्हणत नाही की काय चुकीचं आहे, कारण गोष्टी कोणत्याही चुकीच्या नाही. मार्केटमध्ये बरोबर काय आहे म्हणजे सायकोलॉजी बरोबर आहे. म्हणजे रिटेलर ऍक्टिव्हेट झाले, सपोर्टवरती बायर ऍक्टिव्हेट झाले, रेजिस्टन्सला सेलर ऍक्टिव्हेट झाले, ही सायकोलॉजी बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. बाकी आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेमच हा झालाय की बाबा इथं डे लोचा ब्रेकडाऊन झाला, इथं हे झालं तरी पण मार्केट गेलं नाही, आलं नाही. विषय डे लो डे हायच्या ब्रेकडाऊनचा नाहीये, विषय रिटेलर ऍक्टिव्हेट होण्याचा आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. जसं की मी कुठे गेलं ते स्क्रीनशॉट नाही, हे कुठे गेलं, डे लोच्या ब्रेकडाऊनचं उदाहरण का डाव जोन्स मध्ये आय थिंक. वेट करा एक सेकंड. हा हे बघा, जसं की हा सायकोलॉजिकल नंबर आहे किती 40,500चा, त्याचा डायरेक्ट ब्रेकडाऊन झाला आहे. मग तुम्हाला काय वाटतं की बाबा मार्केटने इथून रिव्हर्स करायला पाहिजे. कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं, तरी पण मला स्क्रीनशॉट आले की सर नाही असं कसं काय स्ट्रॅटेजी फेल झाली. बरं मी म्हणतो बाबा झाले असेल एखाद्या वेळेस, पण तुम्ही असा विचार का करत नाही बाबा की मार्केटमध्ये फॉल किती आलेला आहे, अशी थिंकिंग का ठेवत नाही तुम्ही. फॉल किती आलेला आहे, 577 पॉईंट, 1.5% फॉल आहे. 1.5% फॉल नंतर मार्केटमध्ये रिटेलर लोक बाय साईडला ऍक्टिव्हेट होणार आहे ना. एक तरी एवढी मोठी ह्यूज सेलिंग आली आहे मार्केटमध्ये, अशी ह्यूज सेलिंग आलेली आहे, खाली सपोर्ट आहे. आणि हा थांबा एक महत्वाचा मुद्दा सांगा राहिला. आता इथं हा 40,500 सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली हा सपोर्ट आहे. अरे आणि ह्याच्यामध्ये बायची एंट्री बनवणं म्हणजे एक प्रकारे थोडंसं मूर्खपणाचं आहे. कारण आपण एक लाईन म्हणून ड्रॉ करतोय, पण हा टोटल एरिया झाला ना सपोर्टचा, हा टोटल एरिया झाला सपोर्टचा. कारण जवळजवळ 2 सपोर्ट आहेत, जवळजवळ 2 सपोर्ट असले तो सपोर्टचा एरिया बनतो मार्केटमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सपोर्टचा एरिया असल्यावर त्याच्यामध्ये जाऊन बाय केलं मग काय फिनिशच होणार आहे ना. आता महत्वाचं तुम्हाला एक नेहमीप्रमाणे माझं एकच सांगणं आहे, ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस कॉन्फिडन्स लूज न करता बॅक टेस्टिंग करायची मार्केटमध्ये. एवढी बॅक टेस्टिंग करा, समोर येणारा प्रत्येक मूव तुम्हाला डोळ्यासमोर ऑटोमॅटिक छापला पाहिजे. ऑटोमॅटिक बाय साईडला जाणार की सेल साईडला जाणार मार्केट, हा मूव तुमच्या ऑटोमॅटिक डोळ्यासमोर यायला लागला. पण कधी तुम्ही ज्यावेळेस भरपूर बॅक टेस्टिंग करचाल त्यावेळेस. नुसतं मी सांगितलं डे लोचं ब्रेकडाऊन झालाय, डे हायचं ब्रेकडाऊन झालाय, ब्रेकआउट झालेला आहे, सायकोलॉजिकल नंबर पासून हे झालंय ते झालंय, ह्या गोष्टी नाही आहेत कामाच्या. आता तुम्ही कोर्स केला, कोर्समध्ये ह्याच्या छापेल गोष्टी तिथे लावताय, एखाद्या वेळेस लॉस झाला की लगेच इमोजात असल्या रडक्या इमोजा पाठवताय मला. एकाच नाही, भरपूर सगळ्यांचं सांगतोय. बऱ्यापैकी जी लॉस करणारे लोक आहेत ते रडक्या इमोजी टाकतात. त्या इमोजीतच समजतं की तुमचा माइंडसेट किती निगेटिव्ह आहे तो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही कोणताही क्वेश्चन विचारता त्यावेळेस पॉझिटिव्ह माइंडसेटने यायला पाहिजे. आता आपल्या ज्या कोर्स बिर्स आहे काय आहे बाबा, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा की गोष्टी वर्किंग आहेत वर्किंग नाही आहेत हे मॅटर करत नाही. तुम्ही मार्केटमध्ये रिटेलरची आणि ऑपरेटरची सायकोलॉजी कशा प्रकारे अप्लाय करताय हे मॅटर करतं. लॉस होणं प्रॉफिट होणं हा भाग नाहीये. तुम्हाला मार्केटमध्ये जर ओळखायला आलं रिटेलर कुठे ऍक्टिव्हेट झाले, ऑपरेटर कुठे ऍक्टिव्हेट झालाय, तर तुम्ही तिथं प्रॉफिट करू शकणार आहे. आणि असं माझ्यासारखं जसं टार्गेट येऊन सुद्धा जर हिट म्हणजे एक्झिट केलं नाही मार्केटमधून तर मग तर काय लॉस होणार आहे. कारण बघा एक्झिट केलं तर ही झाली सायकोलॉजी, म्हणजे ही आपली सायकोलॉजी झाली. आपणच जर कंट्रोल करू शकलो नाही तर मार्केटमध्ये कोणतीही स्ट्रॅटेजी काहीही काम करत नसतंय. ओके. बाकी मंथली अनालिसिसचा व्हिडिओ पाहिजे का, जुलै मंथचा अनालिसिसचा व्हिडिओ पाहिजे का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज ऑल इन वन बॅचचे लाईव्ह होणार आहे संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे.
बाकी अकाउंट ओपनिंगच्या वगैरे सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला जे काय पाहिजे ते बघून घ्या. टेलिग्राम चॅनलचे आहे. मी कोणालाही इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे वगैरे काहीही मागत नाही, कुठंही कुणालाही पे करू नका. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.